नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे आमच्या हॉरर फॅन या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहे कॉटेज या कथेचा दुसरा भाग. तर चला मग कुठलाही विलंब न करता आपल्या कथेला सुरुवात करूया. रीटा आणि समीर मुंबईजवळील एका ढाब्यावर थांबले होते आणि त्यांचा ड्रायव्हर गाडीचा टायर चेंज करण्यात मग्न होता. समीर फोनवर कोणाशी तरी बोलत होता आणि रीटा सारखा मानवीला फोन लावायचा प्रयत्न करत होती, पण तिचा फोन काही केल्या कनेक्ट होत नव्हता. कंटाळून तिने फोन टेबलवर ठेवला आणि तेवढ्यात समीर तिच्याजवळ येत म्हणाला, "रीटा, अगं आशिषशी बोलत होतो. तो तर पोचायचाच आहे अजून कॉटेजवर. त्याला काही काम असल्याने तो वापस पुणे रवाना झाला आणि मानवी एकटीच पुढे गेली म्हणतोय तो. आपण पोचूच या विचाराने. आपण त्यांच्या पुष्कळ आधी निघाल्यामुळे तिला वाटले असावे की आपण संध्याकाळपर्यंत पोचून जाऊ." समीरचे बोलणे ऐकून रीटा अजूनच अस्वस्थ होत म्हणाली, "अरे पण आपण पोचलोही असतो जर ही स्टुपिड कार मधातच बंद नसती पडली तर. आता आपल्याला पण लेट होईल आणि तेवढा वेळ मानवी तिकडे एवढ्या मोठ्या कॉटेजवर एकटीच. अरे आईबाबांना न सांगता जातोय एकतर आपण, आणि त्यात हे असले वांदे. मला तर थोडी काळजीच वाटते आहे मनूची. समीर, तिकडे कोणी ओळखीचं देखील नाही तिच्या." रीटाला अस्वस्थ होताना पाहून समीर तिला धीर देत म्हणाला, "अगं पोहोचूच आपण आता. कार नीट झालीच आहे. तू एवढी काळजी करू नकोस." आशिषचं मानवीशी बोलणं झालं होतं दुपारी. ती सुखरूप पोचली आहे कॉटेजवर. चल निघूयात. रीटा मानवीचा नंबर डायल करता करताच जागेवरून उठली आणि कारकडे जाऊ लागली. मानवीचा फोन आता बंद येत होता आणि त्यामुळे रीटा चांगलीच काळजीत पडली. मानवी काहीशा निराशेनेच आराम खुर्चीत जाऊन बसली आणि रीटा आणि समीर अजून कसे पोचले नाही याचा विचार तिच्या मनात सारखा डोकावू लागला. ती आराम खुर्चीत अस्वस्थपणे पुढे मागे होत रेलू लागली. तसे तिला दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी फिरत असल्याची चाहूल लागली. कोणीतरी एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये, मग दुसऱ्या रूममधून पॅसेजमध्ये फिरत असल्यावर पावलांचा येणारा धडधड आवाज मानवीच्या कानी येऊ लागला आणि ती भीतीने स्तब्ध झाली. संपूर्ण कॉटेजमध्ये ती एकटीच असल्यावर कोण फिरेल? प्रश्न जीवघेणा होता आणि भीतीदायक देखील. दुपारी तिला कोणीतरी आपल्या आजूबाजूला आहे असे होणारे भास, संध्याकाळच्या वेळेला तिला दिसलेली भूतकाळातील मुले, ही काय भानगड होती? विचारांचे काहूर मानवीच्या डोक्यात असे काही घर करून लागले की मानवी चांगलीच त्रासली. भीतीने तिला साधं आरामखुर्चीवरून उठताही येईना, पण शेवटी हिंमत करून ती आरामखुर्चीवरून उठली आणि आरामखुर्चीचा पुढे मागे होणारा कर्र आवाज एकाएकी थांबला. तसे वर फिरणारे ते कोणीतरी फिरायचे देखील थांबले आणि मानवीच्या सर्वांगाला घाम फुटला. तिच्या मानाने कुठेतरी हळुवारपणे तिच्या कानात शब्द घुमवले, "ते जे काही आहे त्याला माहिती आहे की मी इथे आहे." तो विचार मनात येताच मानवी भीतीने लटपटू लागली आणि श्वास रोखून ती वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर नजर खिळवून उभी राहिली. आताच्या आता तिथून काहीतरी किंवा कोणीतरी भयंकर खाली येईल आणि आपला जीव जाईल असा विचार तिच्या मनात सारखा फेर धरू लागला आणि ती भीतीने कॉटेजच्या बाहेर पळायचा विचार करू लागली. पण तेवढ्यातच तिला वरील मजल्यावरून एक अतिशय म्हातारा पण मनाच्या कप्प्यात कुठेतरी ओळख म्हणून साठवून ठेवलेला आवाज आला आणि ती जागीच थबकली. ती स्वतःचा कान साफ करीत पुन्हा पुन्हा तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. तसे तो आवाज तिला अजून ऐकू येऊ लागला. "मने, ए मने, कोण आहे तिकडे? मने, तूच आहेस ना गं? एवढ्या मोठ्या कॉटेजवर रात्रीच्या वेळी आपण एकटेच असताना वरच्या मजल्यावरून आवाज यावा आणि तो देखील कुठेतरी ऐकल्यासारखा." मानवी विचाराने भांबावली आणि ती दुसऱ्या मजल्यावर जायला पायरीवर पाय ठेवणार तेवढ्यात कॉटेजच्या समोर जोरात एक गाडी येऊन थांबली आणि मानवी एकदम झालेल्या त्या कारच्या आवाजाने
चांगलीच दचकली. ती लगोलग समोर जाऊन पाहू लागली तसे तिला रीटा आणि समीर गाडीतून उतरताना दिसले आणि तिच्या जीवात जीव आला. मानवीला दाराशी उभं पाहताच रीटा लागलीच समोर झाली आणि मानवीला जवळ घेत म्हणाली, म्हणू, अगं केव्हाचा फोन लावतोय तुला, उचलत का नाहीयेस तू फोन हा? आणि काय अशी घामेजली आणि घाबरलेली आहेस? भूतबीत पाहिलंस की काय कॉटेजवर आजीचं? एवढे बोलून रीटा जोरजोरात हसू लागली. पण मानवी मात्र बळेबळेच चेहऱ्यावर उसन हसू दाखवत रीटा आणि समीरला आत घेऊन आली. रीटा आणि समीरशी थोडं बोलणं चालणं झाल्यावर मानवी आणि रीटा ढाब्यावर आणलेले अन्न प्लास्टिकच्या ताटांमध्ये काढू लागल्या आणि समीर कॉटेजची पाहणी करण्यात रमला. काही वेळातच आशिष देखील पोचला आणि चौघांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या. थोडा वेळ मानवी तिच्यासोबत झालेल्या सगळ्या भयावह गोष्टी विसरली आणि ती देखील हसणं बोलणं एन्जॉय करू लागली. जेवणाची वेळ झाली तसे समीर आणि आशिष कॉटेजच्या बाहेरच्या आवारात येऊन बसले आणि मानवी आणि रीटाने खाण्याचे सगळे सामान बाहेर आणले. गप्पांच्या ओघात सगळे जेवू लागले तसे एकाएकी मानवी काहीतरी आठवून रीटाला म्हणाली, रेटू, मने नावाने कोण होते आपल्याकडे? कोणाचे टोपण नाव मने होते का? कोणी मला मने म्हणून हाक मारायचे का? मानवीच्या प्रश्नाचे सहजरित्या उत्तर देत रीटा तिला म्हणाली, अगं असं काय करतेस म्हणून? आजी नाही का म्हणायची तुला मने? हां, विसरलीस का तू? रीटाचे शब्द ऐकून मानवी थोडी अस्वस्थ झाली आणि रीटाला विरोध दर्शवत म्हणाली, मला सगळे मनूच म्हणायचे रेटू, मने वगैरे मला काही आठवत नाही. तसे रीटा स्वतःचा पॉईंट मांडत म्हणाली, मनू ऐक माझे, कालच मला कपाटात एक जुना फ्रॉक सापडला. त्यावर मागे लिहिले होते, प्रिय मनेस, आजीकडून छोटीशी भेट. माझ्या लग्नाच्या वेळेस चुकून तो माझ्या सामानात पॅक झाला असावा. पण मने तर तुला आजीच म्हणायची बघ. रीटाचे बोलणे ऐकून मानवी चांगलीच कन्फ्यूज झाली होती. हे कसं शक्य होतं? आजी तिला मने म्हणायची तर ते तिच्या लक्षात कसे नव्हते? आणि काही वेळापूर्वी आलेली ती हाक ती कुणाची होती? आजीची. मेलेल्या आजीची. जिवंत नसलेला माणूस हाक मारताय म्हणजे एकतर मानवीला वेड लागत असावे, नाहीतर नक्की या कॉटेजवर काहीतरी अमानवी वास करत असावे. मानवीला विचारात पडलेले पाहून आशिष तिला हलवत म्हणाला, म्हणू, अगं इतका काय विचार करतेस त्या गोष्टीचा? मने असो की मनू असो, काहीतरी नावाने हाक मारायची ना, म्हणजे झाले की. आणि तू कुठे ऐकले मने वगैरे की विचारतेस रीटाला? आशिषचा प्रश्न ऐकताच मानवी उसने हसू आणत म्हणाली, नाही, कुठे ऐकले नाही. असेच आठवले मला, बस, अजून काही नाही. बोलता बोलता स्वतःला सावरताच मानवी उठली आणि कॉटेजच्या आत जायला वळली तसे तिच्या पोटात धस्स झाले. कॉटेजच्या दाराशी कोणीतरी होते. वर जाणाऱ्या जिन्याच्या आडोशाला अंधारात दबा धरून बसलेले, धूसर पण जिवंत अस्तित्व असणारे. मानवी जोरात ओरडणार त्याआधीच आशिष आणि समीरच्या मोठ्याने हसण्याचा आवाज तिच्या कानी आला आणि तिचे लक्ष 1-2 सेकंदासाठीच का होईना मागे वळले आणि पुन्हा तिने समोर पाहताच तिला जिन्याखालची जागा पूर्णतः रिकामी दिसली. आपल्याला दिसले तो भास की सत्य, या विचारात मानवी जागीच उभी राहिली आणि तिला कॉटेजच्या आत पाय ठेवणे देखील अशक्य होऊ लागले. एकाएकी तिला भोवळ आली आणि ती खाली कोसळली. मानवीला जाग आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आणि तिच्या आजूबाजूला रीटा, समीर आणि आशिष काळजीयुक्त चेहऱ्याने बसलेले होते. तिला जाग झालेलं पाहून आशिष तिचा हात पकडत म्हणाला, मनू, अगं काय झाले होते तुला? एकाएकी बेशुद्ध पडलीस. ती आणि मग काही केल्या जागी होत नव्हतीस. शेवटी गाडीत टाकून मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये आणावे लागले. तेव्हा कुठे जाग आली तुला? डॉक्टर म्हणतायत की BP लो झाले होते आणि थोडी विकनेस पण आली असावी. असे कसे BP लो झाले तुझे?
दुपारी जेवलीच नव्हतीस का? टॅक्सी थांबवून आशिषने विचारलेले सगळे प्रश्न मानवीच्या डोक्यावरून गेले, कारण ती आजूबाजूला पाहून आपण कॉटेजवर नाही या विचाराने इतकी सुखावली होती की तिला अजून कशाचे भानच उरले नव्हते. ज्या कॉटेजवर जायला तिचं सगळ्यात जास्त उत्सुक होती, त्याच कॉटेजवर आता तिला एक क्षण देखील थांबायची इच्छा नव्हती. तिथे जणू तिची घुसमट होत होती, वर्षानुवर्षे होत आलेली घुसमट. जसं काही कोणीतरी ती घुसमट पाहिले, अनुभवली होती आणि मानवीला त्याची जाणीव व्हावी असा त्या भासांचा प्रयत्न होता. मानवी काहीच बोलत नाही पाहून आशिष तिला थोपटत म्हणाला, तुला जाग आली की आपण वापस जाऊ शकतो असे डॉक्टर म्हणाले, तेव्हा आता आपण कॉटेजवर जाऊन थोडा आराम. पण पुढे मानवीने आशिषला काही बोलूच दिले नाही आणि बेडवरून ताडकन उठत ती एक श्वासात त्याला म्हणाली, नको नको, कॉटेजवर नको, आपण घरी जाऊ. जास्त वेळही लागणार नाही, पुणेच तर आहे. रीटा आणि समीर तिथेच हॉलिडे मनवून घेतील आपल्यासोबत. एकाएकी मानवीमध्ये झालेला बदल पाहून समीर हसतच तिला म्हणाला, अगं मानवी, तूच नाहीस का कॉटेजवर जायला एक्साइटेड होतीस इतकी, आणि आता काय झाले एकाएकी? समीरच्या प्रश्नाचं उत्तर मानवी द्यायच्या आधीच रीटा बोलली, जाऊ दे ना समीर, अरे मनूला बरे वाटत नसेल, चल आपण चौघे पुणेत जाऊया. तसे पण कॉटेज जास्त सुविधा उपलब्ध नाहीत, म्हणूनही म्हणत असावी ती. तब्बल 3 घंटे आणि 20 मिनिटांनी ते चौघे मानवी आणि आशिषच्या फ्लॅटवर पोचले आणि मानवीने सुटकेचा श्वास घेतला. रात्रीचे 2 वाजायला आले होते आणि सोसायटीमध्ये सगळीकडे चिडीचूप शांतता पसरली होती. घरी पोचताच सगळ्यांनी स्वतःला बेडवर झोकून दिले आणि काही वेळातच सगळे निद्रादेवीच्या अधीन झाले. झोप लागल्याच्या काही वेळानंतरच मानवीला एकाएकी काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ती दचकून जागी झाली. तिने डोळे चोळत घड्याळ पाहिले तर 3:30 व्हायला आले होते. ती आळस देतच बेडवरून उठली आणि किचनकडे जाऊ लागली. तसं तिला अजून एकदा काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ती थोडी घाबरली. तिने थोडे थांबून मागे बेडरूमकडे आणि बाजूच्या रूमकडे पाहिले आणि तिला आश्चर्य वाटले. आशिष, समीर आणि रीटा गाढ झोपेत होते. त्यांना आवाजाने जाग आलेली दिसत नव्हती. थोडे स्वतःला सावरून हिंमत करत ती किचनमध्ये आली आणि तिने झटकन किचनचा दिवा दाबला. तसे ती समोरचे दृश्य पाहून भयभीत आणि आश्चर्यचकित झाली. समोर किचन काउंटरवर पाण्याने भरलेले काचेचे 2 पेले फुटून पडले होते आणि पाण्याचे छोटे छोटे थेंब खाली गळत होते. काचेचे तुकडे सर्वत्र विखुरलेले होते आणि त्यात कोणाचा तरी पाय जखमी झाल्यावर रक्ताने भरलेले पायाचे ठसे उमटावे तसे ठसे किचनभर उमटलेले होते. समोरचं दृश्य पाहून मानवी भीतीने थरथरू लागली आणि ती बेडरूमकडे पाहून आशिषला आवाज देणार त्याआधीच तिला हॉलमधून पुन्हा तोच आवाज ऐकू आला, ओळखीचा पण नकोसा वाटणारा. मने, ए मने, कोण आहे तिकडे? मने, तूच आहेस ना होय? त्या शब्दाची लय जणू अंगावर काटे उभी करत होती. त्या आवाजात एक प्रकारचा आपलेपणा तर होता, पण काहीतरी अमंगल देखील होते. मानवी भीतीने काहीही आवाज न करता तोंडावर हात ठेवून शक्यतो हळूवार पावले टाकत हॉलच्या दिशेने जाऊ लागली आणि तिच्या मनात विचारांचे काहूर माजले. यासाठी का तिची आई तिला आजीपासून दूर ठेवत होती? आपण आईचे मत झालेला प्रसंग समजून न घेता जज करून खूप मोठी चूक केली असावी का? आईला हे सगळं पहिलेपासूनच माहिती असावं. आजी मनाने चांगली नसावी किंवा ती काही अघोरी कल्टमध्ये सामील असावी, तरीच तिच्या कॉटेजवर लोक जायला घाबरत असत. विचार करता करता मानवीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तसे ती तोंड अजूनच घट्ट दाबून पुढे जाऊ लागली आणि तेवढ्यात तिला मागून कोणीतरी धरले आणि ती ओरडायच्या आतच तिच्या कानात हळूवारपणे बोलत ती व्यक्ती म्हणाली, मनू, ओरडू नकोस, मी आहे रीटा. आपण मग बोलू, पहिले आत चल. रीटाचा आवाज ऐकून
मानवी थोडी शांत झाली आणि त्या दोघी बाथरूममध्ये येताच रीटाने तिच्या मागे बाथरूमचे दार लावून घेतले आणि ती मानवीकडे पाहत म्हणाली, "मनू, मला वाटतं तू हे सगळं आईला सांगून द्यावंस. मी त्या कॉटेजवर जायला तयारच नव्हते. माझेच चुकले. आता आई मलाच बोलेल. तू तरी लहान आहेस, पण मी तर मोठी होते ना." तिच्या बोलण्यातील कंप मानवीला साफ जाणवत होता आणि ती अविश्वासाने रीटाकडे पाहत म्हणाली, "रिटू, तुला माहिती होते की आई आणि आजीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते? मग तू मला कधी सांगितले का नाहीस? आणि तू इतकी घाबरली का आहे? तू देखील तो आवाज ऐकलास हो ना?" मानवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत रीटा तिला म्हणाली, "मला नाही माहीत मनू की आजी आणि आईमध्ये काय प्रॉब्लेम होता. पण मला एवढे माहीत आहे की आजोबांच्या वेळेस जेव्हा आपण कॉटेजवर गेलो होतो, तेव्हा तुझ्यासोबत काहीतरी झाले होते. त्यानंतर तू तब्बल 15 दिवस बेडला खिळून होती आणि आई मला तुझ्याजवळ जाऊ देखील द्यायची नाही. मी तुझ्याबद्दल विचारले की म्हणायची तू आजारी आहेस आणि ठीक झाली की मला भेटशील. पण मी मूर्ख नव्हते मनू. मला माहिती होते की तुला जे काही झाले आहे त्याचा संबंध आजीशी आहे. कॉटेजवर असताना ते सतत कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत याची होणारी जाणीव, त्यानंतर आजीचे एकटक आपल्याकडे पाहत राहणे, सगळेच कसे विचित्र होते. कसं विसरीन मी ते? पण त्या गोष्टी लहानपणीचे भास आहे असे स्वतःला समजावत मी कॉटेजवर चालायला तयार जर झाले, पण आता वाटतंय मी चूक होते. ते खरंच भास नव्हते, ते सत्य होतं. म्हणून मी हे काय करून बसले? आईला मी शब्द दिला होता की तुला यातलं काहीही सांगणार नाही म्हणून, कारण बरी झाल्यावर तुला कॉटेजवर तुझ्यासोबत काय झाले हे मुळीच लक्षात नव्हते. आणि आईने देखील तुला कधी विचारले नाही, कारण तिच्या मते ते आठवून तुझा जीव अजून धोक्यात आला असता आणि म्हणून तो विषय तिने तिथेच संपवला. रीटाचे बोलणे ऐकून मानवी सुन्न झाली. तिला काय बोलावे ते कळत नव्हते आणि ती शांतपणे या सगळ्या गोष्टी पचवायचा प्रयत्न करत होती. तसे एकाएकी तिला हॉलमध्ये कोणीतरी हळुवारपणे फिरत असल्याचा भास झाला आणि रीटा आणि ती दोघीही एकमेकांकडे भयभीत नजरेने पाहू लागल्या. काही क्षण शांततेत गेल्यावर बाथरूमच्या बाहेरून पुन्हा तो ओळखीचा पण नकोसा आवाज ऐकू येऊ लागला, "मने, ए मने, कोण आहे तिकडे? मने, तूच आहेस ना होय?" तो आवाज कानी पडताच मानवी रीटाला येऊन बिलगली आणि एकाएकी बाथरूमचे दार जोरजोरात हलू लागले आणि काही क्षणात ते पूर्ण उघडले गेले. पॅसेजच्या काळोख भरल्या जागेत कोणीतरी उभे होते, धूसर पण सत्य. आणि त्याला पाहताच मानवी 2 पावले मागे सरकली. तिने रीटाला देखील जवळ येण्याची खूण केली, पण त्याआधीच रीटाला हवेतच एखाद्या अदृश्य शक्तीने जबरदस्त धक्का दिला आणि रीटा जमिनीवरून हवेत 1 फूट वर उडून धाडकन बेसिनशी खाली पडली. तसे तिच्या डोक्यातून रक्त बाहेर पसरू लागले आणि त्या आवाजाने समीर आणि आशिष "काय झाले?" असे ओरडतच आत आले व मानवीला भोवळ यायच्या आधी ती धूसर आकृती एकाएकी हवेत विरत नाहीशी झालेली दिसली. रीटाला हॉस्पिटलमध्ये भरती करून आता 5 दिवस व्हायला आले होते, पण त्या रात्री नक्की काय झाले हे कोणालाही कळले नव्हते. मानवीने कॉटेजवर जाण्याचे केलेले उपद्व्याप ऐकून सुलेखा तिच्यावर चांगलीच चिडली होती, पण रीटा कशी काय पडली हे मात्र कोणालाच उमगले नव्हते. रीटाला कोणीतरी धक्का दिला असे मानवीने दिलेले उत्तर रिअलिस्टिक जगात तरी पटण्यासारखे नव्हते. आणि तसे देखील आशिष आणि समीर बाथरूममध्ये पोचले तेव्हा रीटा बेसिनपाशी निश्चित पडली होती आणि मानवी बाथटबमध्ये बेशुद्ध पडलेली होती. घरात कोणी जबरदस्ती घुसल्याचे देखील आसार दिसत नव्हते. रीटाला हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी ती कोमात गेली असल्याचे घोषित केले आणि सगळेच निराश आणि उदास झाले. रीटाच्या डोक्याला झालेली जखम, पाय घसरून
बेसिनवर डोकं आपटल्यामुळे झाली असेल असा अनुमान लावत डॉक्टरांनी हात वर केलेत, तर पोलिसांनी देखील मानवीची कसून चौकशी केली. तिचे फिंगरप्रिंट्स घेतल्या गेले, पण पोलिसांना कुठेही संशयास्पद असे काही सापडले नाही. ती केस तिथेच बंद पडली. एका प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला जबरदस्त आघात सहन करावे लागले. एकाएकी ज्या बहिणीवर मानवीला जीव लावायची वेळ आली, तरी ती मागेपुढे पाहणार नाही. त्याच बहिणीला इजा पोचल्यास तिच्यावर आळ लागला. समीर आणि मानवी, आशिष यांच्यातील संबंध एक क्षणात बदलले आणि सुलेखा आणि परेशला भावनिक आणि मानसिक दुःख सोबत आपल्याच अपत्यासाठी स्वतःच्या दुसऱ्या अपत्याला दोषी ठरवणे म्हणजे अगदी छळवाद वाटू लागले. मानवी स्वतःला कॉटेजवर गेल्याबद्दल आणि नको ती त्यात गळ्यात घालून घेतल्याबद्दल दोष घेऊ लागली आणि रोज पोलिसांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन थकून आलेली ती रात्री आजीच्या जीव घेण्या आणि भयाण आवाजाने त्रासून जाऊ लागली. रात्री येणाऱ्या त्या आवाजाने मानवी मनातल्या मनात स्वतःला आपण वेडे होतोय असे समजावत गादीवर पडून राही आणि कान गच्च बंद करून ती देवाचा धावा करत राही. तिच्याच बाजूला झोपलेल्या आशिषला मात्र तो आवाज ऐकूही येत नसे आणि तो शांतपणे झोपलेला असे. मानवी झालेला प्रकार पुन्हा पुन्हा मनात आठवून तीच आणि आजीच कनेक्शन जोडून पाही, पण तिला लहानपणी तिच्यासोबत काय झाले असावे ते काहीही आठवत नसे. तिच्या आईचं आणि आजीचं काय बिनसलं होतं हे जर कळले तर कुडं सुटायला थोडी तरी मदत होईल असे तिला सारखे वाटत राहील. पण सुलेखाला इतकं सगळं झाल्यावर काही विचारायची तिला हिंमत होत नव्हती. आईने देखील आपल्याला वेड्यात काढले, तर तिने देखील भूत वगैरे काहीही नसतं असे सांगून आपल्याकडे पाठ फिरवली, तर बहीण अशा अवस्थेत असताना देखील तिला आजीची पडली अशी तिच्या आईची समजूत झाली, तर अशा एक ना अनेक विचाराने ती ग्रासलेली राही आणि हळूहळू तिला तो आवाज बेडरूमच्या दाराशी ऐकू येऊ लागे. जणू काही ते जे काही असावे ते हॉलमधून बेडरूमपर्यंत पॅसेजमध्ये फिरत घुटमळत तिच्या बाहेर येण्याची वाट पाहत असावे. दर 2 दिवसांनी मानवी हॉस्पिटलमध्ये रीटाला भेटायला जाई, पण रीटामध्ये काहीही हालचाल नसे. आज देखील ती अशीच रीटाच्या बाजूला बसून तिला न्याहाळत होती आणि एकाएकी तिचे डोळे भरून आले. त्या प्रसंगापासून समीर तिच्याशी एक शब्दही बोलला नव्हता आणि त्याला मानवीचे रीटाला भेटायला येणे देखील पसंत नव्हते. पण सुलेखा आणि परेशमुळे तो तिला सहन करत असावा. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला हरीझंडी दिल्यामुळे त्याला तिच्यावर डायरेक्ट आरोप लावता येत नव्हता. पण त्याला रीटाच्या असं कोमात जाण्याने जबरदस्त धक्का बसला होता. त्यामुळे त्याचे चिडणे साहजिक होते. विचाराविचारातच मानवीला सुलेखा रूममध्ये केव्हा आली ते कळले देखील नाही आणि तिच्या खांद्यावर सुलेखाचा हात पडताच ती एकदम भानावर आली आणि सुलेखाला समोर पाहून तिला रडू कोसळले. स्वतःला सुलेखाच्या कुशीत झोकत ती रडू लागली. तिला रडताना पाहून सुलेखाने तिला जवळ ओढले आणि ती मानवीला थोपटत म्हणाली, म्हणून तू कशाला मनातल्या मनात कुढतेस हं? मला आणि पापांना पूर्ण विश्वास आहे की तू रीटाला काहीही इजा पोचवलेली नाहीस. सोड बघू हे फालतू विचार. सुलेखाचे बोलणे ऐकून मानवी काहीशा अपराधिक स्वरात म्हणाली, मम्मा, अगं त्या कॉटेजवर जायची आयडिया माझीच होती आणि तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात झाली. म्हणजे मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे रीटाच्या या परिस्थितीला जबाबदार आहेच की. मानवीचे बोलणे ऐकून सुलेखा काहीशा उदास स्वरात म्हणाली, काही वेळा गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणून. नियतीला जे मंजूर असतं ते होतंच, मग भलेही चूक ही का असेना. सुलेखाचं कोड्यात टाकणारं बोलणं ऐकून मानवी काहीशा निर्धाराने सुलेखाकडे पाहत म्हणाली, मम्मा, आजी आणि तुझं कधीच पटलं नाही आणि तू तुमच्या
दोघींमध्ये नेमके काय झाले होते ते देखील मला सांगितले नाहीस कधी. आता तरी सांग मम्मा, काय आहे ही भानगड? आणि आजीचा येणारा तो आवाज, तो फक्त मला आणि रीटालाच का ऐकू आला? समीर आणि आशिषला का नाही? आणि मला आजोबा वारले असताना इतक्या वर्षापूर्वी कॉटेजवर असे काय झाले होते की ते माझ्या लक्षातही नाही? मानवीने प्रश्नांची सरबत्ती सुरू करताच सुलेखाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पण स्वतःला सावरत ती हळूच मानवीला म्हणाली, म्हणून आज मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल. कारण तुला सत्य माहिती नसल्यामुळे तू चुकीचे निर्णय घेऊन नको ते संकट अंगावर उडवून घेतोयस. आणि कदाचित मी तुला सत्य सांगून दिले असते तर आज ही परिस्थिती आलीच नसती. त्यामुळे खरी दोषी तर मीच असावी. तू कॉटेजवर गेलीच मूळतः कुतूहलाने, आणि तिथेच नियतीने डाव साधला. सुलेखाचे वाक्य ऐकून मानवी थोडी तरी का होईना रिलॅक्स झाली, आणि काही प्रश्न तरी आता सुटतील या विचाराने तिने एक रिलॅक्स असा सोडला.